हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासी आला नंदग्रामातील जेथे भरताचे निवास प्रभू रामचंद्र भगवान की जय। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासी आला नंदग्रामातील जेथे भरताचे निवास। या भावार्थ रामायणातील हा शक्तीचा महोत्सव, या शक्तीच्या महोत्सवातील 5व्या अध्यायाची सेवा आमच्या या महाराजाच्या आग्रहाखातर, गावकऱ्याच्या आग्रहाखातर आम्हाला सेवा करा म्हणून सांगितलं। मी काय एवढा मोठा वागता नाही, सेवक या नात्यानं सेवा करण्याचा प्रयत्न। इथं अधिकाराचा व्यक्ती लागतो, याची आता सुरुवातीचे 40-42 वय इथं अधिकाराचा व्यक्ती लागतो। तसा मी काय कुठल्या अधिकाराचा नाही, लायकीचा नाही, सांगण्या त्या 42 वेळा सांगण्या इतपत माझ्याकडे ज्ञान नाही। कारण ही कथा सांगण्यासाठी कमीत कमी गीता संहिता केलेली लागते, काय गीता सोडविलेली लागते। मी कुठली संस्था सोडविली नाही, गीता संहिता नाही, काय नाही। तुम्ही म्हणता मग कशाला बसलास असं म्हणता तुम्ही। मी सेवक या नात्याने बसलेलो आहे आणि सांगायला माझ्याकडे ज्ञान तुमच्यामुळे। तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं का, तुमचे चेहरे कमळाच्या फुलासारखे टवटवीत दिसायले हो, आणि म्हणून माझ्यामध्ये ती ताकद आहे बरं का सांगण्याची। कृपा कटाक्षाने आलेली आपल्या पदी बैसविले बाप रकुमा देवरे विठ्ठले भक्ता दिले वरदान। तुम्ही वरदान दिले, तुम्ही कृपा दिली माझ्याकडे। तुमच्या डोळ्यातून जी कृपा आशीर्वाद मिळतोय का त्याचं बळ आहे माझ्याकडे, अन्यथा माझे ज्ञान नाही। थोडक्यात सांगायचं म्हणजे हनुमानजी बाणावर विश्वास टाकला हो, आणि बाणावर विश्वास टाकून बाणानं कुणीकडे वडीत नेलं, दुसरीकडे नाही नेलं महाराज। जेथे भरताचा निवास, जिथं भरताचं वास्तव्य होतं तिथं नेलं काय केलं। भरत रामाचा निज भक्ता भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरतन भरते निर्मुक्त चराचर, भरते निर्मुक्त चराचर। भक्तीचा आचार्य भरते आणि रामाचा निज भक्त। ओवीमध्ये 2-3 शब्द आले, निज भक्त, आचार्य आणि भरताचे ही पृथ्वी निर्मुक्त, अशी 3 व्याख्या मांडल्या। आता इतक्या सगळ्या व्याख्या मांडायला आपल्याकडे वेळ कमी म्हणून मांडता येत नाहीत, पण मी थोडक्यात सांगतो। निज भक्त, भक्त हे वेगळ्या उपाध्या येतात। निज भक्त त्याला ज्यानं काया वाचा मनानं सर्वस्व देवाला अर्पण केलं त्याला निज भक्त म्हणतात। ज्यानं कुठलंही कर्म केलं तरी भगवंतासाठी केलं असा ज्याचा भाव झाला त्याला निज भक्त म्हणतात। आता आचार्य ज्यानं ज्या प्रकारचं ज्ञान घेतलं आणि त्याचं आचरण अस्तित्वात आणलं, अस्तित्वात म्हणतो बरं का मी, अस्तित्वात आणलं त्याचं नाव आचार्य। नाही तर उपाध्याचे आचार्य कितीवी, प्राचार्य कितीवी, काही उपयोगाचे नाही। भरते भक्ती विस्तारिणी भरते भक्ती प्रकाशिनी भरते प्राणिली निज भक्ती, भरते भक्ती विस्तारिणी। जे आपल्याला मिळाले का ते वाटाव बर का। सेवितो हा रस वाटितो अनेका। माय बापा ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे। जो प्याला का तो गुरगुरल्याशिवाय राहणार। ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, त्याच्यासाठी हे दूध जर प्याला का कुणाचीच भीती नाही, भीतीच बाळगायची नाही, पण हे ज्ञान प्यावं लागतं। आणि ज्याला हे ज्ञान झालं त्यानं लोकांना वाटावं लागतं, त्याचं ज्ञान टिकतं। भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा बोलावा भक्तीच्या गावा गेला। भक्ती कुठं बी थांबत नाही, भरत भक्तीचा ओलावा, भरत भक्तीचा निज ठेवा। आता जाऊ दे हे भरत भक्तीचा, आधी मुळात भरत समजून घ्या। भरत समजून घेतला की भक्ती कळत। भरताच्या नावातच उत्तर आहे महाराज। भरत जो भक्तीला रत झाला त्याचं नाव भरत आहे। त्याच्यातच उत्तर आहे। भक्ती कुठं बी थांबत नाही, भक्ती प्रेमाशी
प्रेमाशिवाय भक्ती थांबत नाही. हो, बिगर प्रेमाची किती दिवस बी भक्ती करा काहीच उपयोग नाही. हो, आणि भक्तीशिवाय ज्ञान काही कामाचं नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. हो, बिगर भक्तीचं ज्ञान हे सांगडे. भक्तीची ज्ञानाची सांगडे जरा सोप्यात सांगू. भक्ती वाचून ज्ञान पांगळ पांगळ करतो ना बिगर हातापायाचं. हो, आणि ज्ञाना वाचून भक्ती आंधळी महाराज. ज्ञाना वाचून भक्ती आंधळी या. हो, ज्ञान नसेल तर भक्तीला काही दिसत नाही. हो, आणि भक्ती नसेल तर ज्ञानाला कुठंच जाता येत नाही. कळलं की नाही? हो, आणि तसं भरत हा भक्ती पाळली. भरताचा भक्तीचा ठेवा भरतापाशी का तर भरतानं सर्व ते ज्ञान आणि भक्ती एकत्र केली म्हणून तिथं थांबली. भरते सत्य सद्भाव भरते भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट राम रावो सर्वत्र पावो सर्वा. भक्ती कुठं थांबती? भक्ती कुणाला साध्य होती? सांगितलं गावबा काकानी सद्भाव. सर्वभूती सद्भाव ज्याचा झाला का सर्वभूती म्हणतो मी. सर्वभूती पायी एक वासुदेव अशी ज्याची दृष्टी झाली. आणि भक्ती तिथं थांबती. आणि ती थांबली का त्या भक्तीचा विस्तार करता येतो बर का. हो, ती भक्ती वाटता येते, ती भक्ती पांगविता येते, त्या भक्तीचा प्रचार आपोआप होतो. आता भारताच्या नंदीग्रामामध्ये रामायण चालू होतं महाराज. भोंगी लावून पुकारलं होतं का? आमच्या गावाला लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी या असं त्या भारताच्या नंदीग्रामात पुकारलं नव्हतं. हे आपोआप सज्जनाचे मत झाले वर हाती कीर्तिमुखी त्याचे नारायण. तसं भारताच्या त्या कारण आश्रमामधला नंदीग्रामामधला जो भक्तीचा सुगंध होता वाऱ्याच्या रूपाने आपोआप पसरला होता. भरते आपण गेली भक्ती भरते वाढविली विलक्षे भरते पाहिली निज शांती भूते भोगती स्वानंद. भरते अपंगिली भक्ती. हे बघा जगासमोर तुम्हाला सांगायचंय का? सांगायचंय का जगाला काही? तर आधी आपल्यापासून सुरुवात करा. मला वाटतं महाराज आमचा असा भाव झालाय. भाव सांगालो मी. आमचा असा भाव झालाय इथं बसलो का आम्ही रामायण सांगायला. आम्ही जणू का सगळ्या बाकीच्या साठीच रामायण आहे आणि सांगणाऱ्यासाठी काहीच नाही. आमचा भाव असा झाला की सगळ्याला सांगतो आम्ही असं करा तसं राहा. अरे सांगणारा का चरकासारखी भूमिका का तुमची? चरक माहिती? चरक ते रस घालतो, रस उसाचा रस घालतो. पिणाऱ्याला सगळ्याला गोडी देतो आणि कोरडात याला चवच माहित नाही त्या रसाची काय. आमची परिस्थिती तशी झाली सांगणाराची, रामायण सांगणाराची. हो मायबापू आधी आपल्यापासून सुरुवात करा. हो, आपल्यापासून जर सुरुवात असेल का जगासमोर सांगता येईल, अन्यथा काही उपयोगाचं नाही. मळादिल्याच्या ठाई चंदनाची पैधारी पायी त्याने डोंगर चरवही केला. मायबापू काय ताकद आहे भक्तीची, काय भक्तीच्या गुणाची ताकद आहे ना बाबा. त्याला रूपक लावून सांगतात. चंदनाने बोरी व्याप्याला संताने सरिता गेलो तैशा परी. चंदनाने बोरी. बोरीचे बाबळीचे झाड सुद्धा चंदन होतात पण कधी त्या चंदनाच्या संगतीत आल्यावर काय ताकद आहे. ते चंदन काय सगळ्या झाडाला जाऊन असं काय कडकडून मिठ्या नाही मारल्या चंदनानं. अख्ख्या डोंगर काटेरी झाडामध्ये एकच चंदनाचं झाड असावं. अख्ख्या डोंगराला चंदनमय करण्याची ताकद त्या चंदनात आहे. आम्ही छात्या बडू बडू रामायण सांगितले. आमच्याच्यानं कुणालाच फरक नाही पडला. आम्हालाच नाही आम्हाला फरक पडला तर तुम्हाला पाहू. परिस्थिती रामायण सांगणाऱ्यांकडे मी कळकळीनं सांगन आणि माफी मागून सांगन. आचरणामध्ये काहीतरी चांगले गुण आणागडे. सोपे सांगू का चांगले गुण म्हणजे? पहिली गोष्ट निर्व्यसनी राहा. पहिली गोष्ट रामायणातले थोडके सांगतो. पहिली गोष्ट निर्व्यसनी राहा. दुसरी गोष्ट शाकाहारी राहा. दुसरी गोष्ट शाकाहारी राहा. आणि तिसरी गोष्ट 2 पत्ते पाळा. मगाशी मोदी महाराजांनी सांगितलं परधन आणि परनारी याचा मानी विटा.
हे 2 पत्ते पाळले का बस तुमचं रामायण सार्थक ठरलं. पण हे पत्ते नाही का पाळले किती बी रामायण सांगितले का महाराज. बरं लोक कोण कुणाचं ऐकत असतंय. मास्तरच म्हणतोय मधल्या सुट्टीत ए बाळ्या हे 25 रुपये घेईन सिगरेटाचं पाकिट आण. काय म्हणतोय हे सिगरेट मधल्या सुट्टीत. आणि ते वर्गात बसून मधल्या इंटरव्ह्यूच्या सुट्टीमध्ये खुर्चीवर बसून पाय आडी टाकून सिगरेट ओढलं पोरा देखत. आणि दुसऱ्या दिवशी प्रार्थना झाली की पोरा म्हणते बरा हो तंबाखू खायची नाही, सिगरेट वाढायचं नाही, बिड्या वाढायचं नाही. पोरं ऐकते. पोरं म्हणते सर तुम्ही काल आमच्या देखत आम्ही जाणून दिलं ना आमच्या देखत ओढलं ना आम्हाला सांगता ऐकून घेते का. आणि तशा ती परिस्थिती माय बाप रामायण सांगणार आधी काहीतरी पत्ते पाळागडे तेव्हा सांगायचा अधिकार आहे. हो उगच नुसतं आलं की भरडीलं काय उपयोगाचं नाही. थोडं तरी आपल्यामध्ये आधी आपल्यात बदल करा तेव्हा तुमच्यात होईल. तसं या भरतानं आधी भक्ती आपण केली, आधी स्वतः केली, स्वतः अनुभवली आणि अनुभवले लोकांना सांगितली. नाही आपण तेथे गेला नाही पडोनी आणला अवगत कवरून गेला त्याने गिरी केला. काय ताकद आहे भक्तीची, काय सामर्थ्य साधूचं भक्ती करणाराचं. त्या डोंगराला चंदनमय एका झाडानं केलं ते झाड उठून तिथं गेलं बी नाही. डोंगराला नेलं नाही, डोंगराच्या लांब असू त्या झाड ते गेलं नाही तिथं. बरं डोंगर उचलून त्या झाडा शेजारी आणून मांडला नाही. मग झालं काय नेमकं नुसता चंदनाच्या झाडावरून वारा गेला आणि खाल्लाकडच्या दिशेला डोंगर होता. ते चंदनाच्या झाडावरचा वारा डोंगराला झगटला, अख्खा डोंगर चंदनमय झाला. एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर बकहाते चौफेर सुवास देशावर ना. क्रांती घडविण्यासाठी अनेक लोकांची गरज नाही. क्रांती घडविण्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबा सारखा एक जन्माला अख्ख्या जगात क्रांती घडवू शकतो. अख्ख्या जगात क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजासारखा जन्माला अख्ख्या जगात क्रांती घडवू शकतो. आणि तसंच एक चंदन अख्ख्या डोंगराला कारण त्या ठिकाणी चंदनमय बनवू शकतो. ही ताकद साधूची ताकद सांगितली. साधूची एक जर खरा साधू गावामध्ये जन्माला अख्खं गाव साधूमय व्हायला उशीर लागत नाही. बरं त्याच्यातलं सत्य सांगू का वर्म गाव उगच पारमार्थिक होत नाही महाराज. गाव उगच हे रामायण लावित नाही. कुणाच्या बी गावात कोणत्या बी गावात रामायण कीर्तन भजन होत नाहीत. कोण्या बी गावात इतके श्रोते ऐकायला येत नाही. का येत नाहीत सांगतो तुम्हाला, एक लक्षात ठेवा. गावामध्ये कुणीतरी एखादा साधू वृत्तीचं आचरण करणारा महात्मा असतो, कुणीतरी एखादा. म्हणून अख्खं गाव त्याच्या ह्यानं व्यवस्थित चलत असतं. कुणीतरी माता माऊली एक सत्य प्रतिवर्तेचं आचरण करीत असते आणि म्हणून ते गाव व्यवस्थित चलत असतं. ज्या गावामध्ये साधू नसतो, ज्या गावामध्ये पतिवर्ता माऊली नसते, त्या गावाची आज दशा बघा टाळ वाजत नाही. रामायणाचा तर त्यांचा कुठं काय मेळ नाही. हो का साधू वृत्तीचं आचरण नाही. म्हणून एक साधू जर गावात असेल का अख्खं गाव असं अशी सोहळे करते. मग आणि मग असला सोहळा स्वर्गात तरी आहे का महाराज. तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माझ्या हृदयी भगवंत तो भगवंत मूर्ती म्हणतो तेने काय लोहे प्राप्त भाग्य संत त्रिजगती. माझ्याच हृदयी भगवंत देव कुठे तुझे आहे तुझ पासी परी तू. कसं आहे सांगण्यासारखं खूप आहे. वेळेचा अभाव आहे. आपली परिस्थिती अशी झाली काकाला लेकरू आणि सगळ्या गावात मावशीने ती माझं लेकरू बघितलं का माझं लेकरू हरपलं, माझं लेकरू हरपलं. लेकरू काकाला परिस्थिती या काय झालंय लेकरू काकालाच आहे. तसं देव आपल्या पशीच आहे. देव हुडकलं स्वदेशी मानवा राऊळी मंदिरी. देव तो आपल्या कुठे देव माय बापा देव जाग्यावर आहे आपल्या पशीच आहे. फक्त जागा चुकली हुडकिण्याची.
काय झाले, देव एका दिशेला आणि हुडकीत चाललो त्या एका दिशेला. जमल का? मी कुठल्या तरी ग्रंथातलाच पुरावा देईन. आमच्या द्रौपदी मातेनं काम्यवनात असताना ज्यावेळी दुर्वास ऋषी आले होते का जेवायला, दुर्वास ऋषी, मी सगळं महाभारत नाही सांगायचं, मोजकं सांगतो. दुर्वास ऋषी जेवायला आले आणि त्यांचा नियम होता थाळी धुवून एकदा पालती घातली, सूर्य मावळला ते अन्न मिळणार नाही. आणि त्यावेळेस रात्रीच्या टायमाला दुर्वास ऋषी आले आणि देव निमी ऐकण्यातला द्रौपदीच्या ऐकण्यातला होता बरं का देव. आणि मग दुर्वास ऋषीला जीव घालण्यासाठी मग संकट पडलं. संकट पडता जड भारी दासी आठवावा. त्यावेळेस द्रौपदीने हाक मारली देवाला. काय हाक मारली बघा तुम्ही, कसं आपण निमी भाजनामध्ये आपण म्हणतो बरं का महाराज, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कसकया लावेला. देव द्रौपदी कशीच होता. कुठं होता देव? द्रौपदी मागे पुढे राहे कुठं द्रौपदी पशी. पण भानगड अशी झाली, द्रौपदी हाक मारण्यात चुकली. काय झालं? द्रौपदी हाक मारण्यात चुकली. द्रौपदी म्हणली कोठे गुंतलासी द्वारकेच्या. देवाला द्रौपदी पासून पळत सुटावं लागलं. कुठं जावं लागलं? द्वारकेला जावं लागलं. तिथं राजाच्या सिंहासनावर बसावं लागलं, राजा व्हावं लागलं. आणि मग तिथून माघारी पळत यावं लागलं. द्रौपदीला ज्यावेळेस पळत आला देव, धापा टाकीत आला. मी बाकीचं नाही सांगणार, पण द्रौपदीनं प्रश्न विचारला, देवा तू इतका उशीर का लावलास यायला? माझा का अंत पाहत होतास? ते म्हणला, द्रौपदी तुझा अंत नाही पाहिला, तू हाक मारण्याची साधना चुकली. मी तुझ्या जवळच होतो, तिथंच होतो मी. तू थाळी पालती घातली का? तिथंच होतो म्हणला मी. पण तू मला द्वारकेच्या राया म्हणलीस म्हणून मला तिथं जावं लागलं, राजा व्हावं लागलं, मग यावं लागलं. म्हणजे याचा अर्थ असा, देव आपल्याच जवळ आहे, पण आपण मंदिरात शोधू लागलो, रावळात शोधू लागलो, कुठं बी शोधू लागलो, कुठंच हुडकायचंय. बरं आणखीन एक सांगतो, माणसातला देव आणखी कळाला नाही महाराज. काय बाकी कुठाला बी देव कळाला, दगडातला कळाला, बाकीचा कुठला बी कळाला. त्या चतुर्थीला उंदराला मोदक करते. उंदराचे मोदक, गणपतीचे मोदक, बरोबर आहे. आणि ते मोदक करता करता ते मोदक बनले ताटात ठेवतो, उंदीर एखादा यावा ते मोदक न्यायला, एका टपक्यात मारतात मावल्या चतुर्थी दिवशी. आणि त्या दगडाच्या उंदराला बळच हे 21 मोदक त्या दगडाच्या उंदराला. अरे कुठला पार मारत, कुठली भक्ती? त्या जिवंत उंदरानं जर ते मोदक नेला तर त्याला मारायचं, आणि दगडाच्या उंदराला खात नाही त्याला पळत. हे सोंग आहे, हे ढोंग आहे, भक्तीचं ढोंग. माणसातला देव शोधा, दगडात देवच नाही. माझं म्हणणं देव माणसात आहे. आणि तसंच भरताचा विचार आहे. देव भरतात, देव म्हणतो, भरत म्हणतो देव इथंच आहे, देव माझ्यापाशी, देव मीच आहे, असा विचार. दृष्टि विषय समस्त राम रूपे देखत भरत. दृष्ट द्रष्टा दर्शन चेत सहज होत राम रूप. देव व्हायचंय का तुम्हाला? ऐका भरताचा सल्ला. देव व्हायचंय ना? देव होण्यासाठी काही तत्व सांगितले भरताने, काही मार्ग सांगितले. तुम्ही अगोदर पहिले तुमची दृष्टी साफ करा. ओवीत पहिला शब्द आलाय. मग मी सांगितलं दृष्टिकोनाचं, आणि भारताने मी तेच सांगितलंय. तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही जगाकडे पाहत असताना माणूस म्हणून त्याच्याकडे पाहू नका, जनावर म्हणून पाहू नका. त्याच्यातल्या आतल्या देवत्वेला पहा. त्याच्यामध्ये कोण आहे? चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिवी. माणसातला देव शोधा. देव व्हायचा असेल तर आपली दृष्टी, बघण्याची क्रिया आणि समोर बघितलेली वस्तू देवच आहे असं जर झालं का, तुम्ही त्याच दिवशी देव. जाऊ द्या सगळं बाजूला. मग बऱ्याच वेळा झाल्या अहंकारावर, अहंतेवर. तुकाराम महाराज एकच सल्ला सांगतो, तुम्ही देवच आहे निश्चित. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. काय म्हणले तुकाराम महाराज? ज्याचा अहंकार झाला तो देवच. श्रवण शब्द पटाची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण.
श्राव्य श्राव्य कश्रवण सोयची घन होऊन ठाके. आता पंचविषयाचं कार्य सांगितलंय. पंचविषयापैकी शब्द हा एक विषय आहे. शब्द विषय कुणाचा आहे? शब्द विषय कानाचा आहे. श्रवण इंद्रियाचा विषय काय आहे? तर शब्द या. कानाला काय आवडत आहे? चांगले शब्द बोललेले आवडतात, दुसरं काही आवडत नाही. मग कानाचा विषय शब्द असेल तर ते शब्द मध्ये देव माना, तो शब्द म्हणजे भगवंत माना. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं का, तुका म्हणे शब्द हाची देव, आम्हा घरी रत्ने, आम्हा घरी ते, माझ्याकडून जरा थोडं जमलिंग झाली, शब्दाची ते रत्ने असं म्हणले तुकाराम. मला तर थोडं आठवलं नाही, पण तसं शब्द हाच देव आहे. कानाला ऐकण्याची जी क्रिया आहे का, ती भगवंतच माना. कानाला जी ऐकलंय का, ते बी भगवंतच माना. कानाला ऐकविणार आहे का, ते बी भगवंतच माना. हा पंचविषयाचा विचार आहे. घ्राण घेता वाच वाचाचा बाह्य परेश, ध्येय घ्याता घ्यान समस्त किदाकाच होऊन ठाके. नाक सगळ्यात मोठा अवयव नाक आहे. या नाकाचा विषय सुगंध. सुगंध हा त्याचा विषय, गंध हा त्याचा विषय. नाकाला काय आवडतो? दुर्गंध आवडतो का? नाही. सुगंध आवडतो. गंधाचे, या नाकाचे दोनच विषय. कोणते दोन विषय? एक दुर्गंध आणि एक सुगंध. हे दोनच रूप या कारण या विषयाचे. त्याच्यापैकी नाकाला दुर्गंध आवडत नाही, सुगंध आवडतो. चांगलं नाकाला श्वास घ्यायला आवडतो का? गावाच्या बाहेरून जाताना ते सुगंध येतो, आवडतं नाकाला गावाच्या बाहेरून. तुमच्या गावाला नाही वाटतं, आमच्या गावाकडे आहे. तसं नाकाला जे येणारा सुगंध आहे, बाहेर बी देव सुगंधाचा आणि आत बी देव. जरा थोडं आणखी पुढे सांगतो. हे नाकातून येणारा सुगंध वारा आहे का, वारा तो बाहेरचा सुगंध घेतो, बाहेरचा सुगंध घेतो आणि कुठं पाठवितो? आतमध्ये. तो कुठपर्यंत जातो माहिती का? ज्ञानेश्वरी वाचा, कळत तुम्हाला. 12 बोटच बाहेर येतो श्वासोश्वास, बरं का महाराज? किती मोजून 12 बोट. आणि तितक्याच पटीनं या हृदयाच्या ठिकाणी जिथं कारण तुमचा प्राणेश आहे, आत्माराम आहे, तिथपर्यंत जातो, त्याची भेट घेतो. मधी नाकाला बाहेरचाही सुगंध भगवंत आहे आणि आत गेल्यानंतरही भगवंत आहे, असं त्या नाकाला आवडत आहे. असं ते घ्राण विषय. त्वचा घेऊ दाय स्पर्शाची तव दुही ते राम प्रकाशी. त्वचा स्पर्श स्पर्शनाची सहज समरची त्रिरा. त्वचा एक ज्ञान इंद्रियापैकी एक इंद्रिय. हे त्वचा 5 ज्ञान इंद्रिय. हे 5 ज्ञान इंद्रियाची त्याचे 5 विषय सांगितले. त्वचाला काय आवडत आहे? चांगला स्पर्श, चांगला मऊ मृदू स्पर्श आवडतो का? तीक्ष्ण आवडतो? नाही. हे त्वचाला जाणवतं बरं का. हे ज्ञानेंद्रिय कातडी, हे ज्ञानेंद्रिय, याला स्पर्श कोणता आहे ते कळतो. पण त्या त्वचेचा स्पर्श, त्याला लागणारा स्पर्श राम झाला. ही त्वचा म्हणते मला ज्याचा स्पर्श होईल का, तो भगवंतच आहे. ज्यानं स्पर्श केला का, तोही भगवंतच आहे. अशी ह्या कारण त्वचेची विषय झाला असा विचार. रचना रातली आवडी घेता राम रसाची गोडी. त्रिपुटी झाली देशोधरी रचना ओसंडी रसाचे. रसना नावाचं इंद्रिय आपल्या भाषेत जीभ ही एक 5 ज्ञान इंद्रियापैकी एक इंद्रिय. या जिभेचा विषय आहे रस. या जिभीला गोड आवडतं बरं का महाराज, बाकीचं नाही आवडत, गोड आवडतं. पण या जिभेचा जो विषय का रस, तोच राम झाला होता. अर्थात तुकाराम महाराजांची जर भाषा सांगायची जर ठरली, काय खातो आम्ही, काय खातो म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही का. आमचा जी काय रस नावाचा विषय आहे का, तो संपून घ्या. तुकाराम महाराज जेवत असताना कधी खरट, तिखट, आंबट, त्यांचे ते तुम्ही ऐकलं असेल कीर्तनामध्ये दृष्टांत, त्यांचे मेवणे जेवाय आलते, मेवणे आलते तुकाराम महाराजाकडे आणि दोघाला पंक्तीला जीव वाढलं.
तुकाराम महाराजाच्या पत्नीनं. आणि त्या दिवशी अशी भाजी चांगली केली पण मीठच टाकायचं विसरल्या. आपले मालक आणि आपला भाऊ जेवायला पंक्तीला दोन्ही बसविले आणि दोघं जेवायला लागले. भावाने पायला घास घातला, तोंड वाकडं तिकडच केलं. आणि कुणाला खावं वाटलं बिगर मिठाचं. तुकाराम महाराजांनी काही बघितलं नाही. लाभ बरकत. तुकाराम महाराजांनी जीवन खान जीवन ताट रिकामं केलं. जी मेवना होता 2च घास खाल्ले होते, बळच खाल्ले होते काय, आणि इकडं तिकडच बघत होता, जेवलाच नाही भाऊ. आमच्या तुकाराम महाराजच्या पत्नीनं विचारलं, का हो तुम्ही पाहुण्याला जेव्हा म्हणला नाहीत, नीट सावका जेव्हा म्हणला नाहीत, पाहुणे जेवले नाहीत. मग भावाला विचारलं, बहिणीने दादा जेवला नाहीस तू? दादा सांगेन का बहिणीचा अपमान करीन का? नाही सांगितलं. मला भूक नव्हती सांगितलं. पण ज्यावेळेस त्या जिजाबाईनं त्या अन्नाचा एक घास खाऊन बघितला, मीठच नाही. तुकाराम महाराजावर कडाडल्या. काय मीठ कमी असताना तुम्हाला सांगता आलं नाही? तुकाराम महाराज म्हणजे काय खातोच आम्ही, कासया पुसावे, आम्ही काय खातो आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे याचा अर्थ असा की या जिभेचा विषय, रस नावाचा विषय कायमचा संपून गेला. त्यांचा विठ्ठल हा रस झाला होता असा विचार. कर्म इंद्रियांची रीती सेविता श्रीरामची शक्ती उडाली कर्माची कर्म गती इच्छा वर्तती. हे झाले कारण 5 ज्ञानेंद्रियाचे विषय. पण कर्म इंद्रिय 5 कर्म इंद्रिय. आता त्या कर्म इंद्रियाची व्याख्या वेगळी. हे कर्म इंद्रिय का? कोणते कर्म इंद्रिय? हात पाय शिश्न गुद्वार आणि मुख हे कर्म इंद्रिय. या कर्म इंद्रियाचे प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म आहे. पण हे कर्म इंद्रियच कर्म करायचं विसरून गेले. जे काय कर्म करू लागलेत का ते भगवंतच आहे. अर्थात आता हे झालं त्या ज्ञान दृष्टीनं. पण रामायणाचा उद्देश जर ना गावबा काकाचा उद्देश सांगायचं ठरलं, आपण जे बी कर्म करतो का भगवंताला धरून करा, भगवंताला धरून करा. ते कर्म राहत नाही. कर्म ब्रह्म होतं बरं का. भगवंताला धरून केलं का कर्म हे ब्रह्म होत असतं. ज्यावेळेस जे बी काम करू ते कृष्णार्पण म्हणा, काही बी ते कृष्णच होतं. ऐसा भरत राम कोदला तो देशती राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला अपूर्व. ऐसा भरत, असा तो भरत या सगळ्या कर्मरहित झाला, या पंचविषयाच्या रहित झाला. आणि मग हे हनुमानजीनं बघितलं. हनुमानजीनं अपूर्व. आता 2 साधूची भेट आहे. 2 देवाची भेट सांगता येईल गड्या. देवाच्या भेटीचं वर्णन करता येईल, पण 2 साधूच्या भेटीचं वर्णन करता येणार नाही. साधूचं वर्णन करता करता सरस्वती थकली. आमच्या कबीरदासाच्या जर भाषेत सांगायचं ठरलं का, समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद आणि 18 भार वनस्पतीचा पेन केला. आणि लिहायला सरस्वती बसविली, तरी साधू गुण वर्णन होणारच नाही. इतकं साधूचं चरित्र आगाध आहे. आणि मग इथं तर 2 साधूची भेट आहे. हनुमानजी अति सुखावला म्हणजे काय झालं? नगरा बाह्य राम वृक्ष ध्वनी राम राम. राम रूप चकळ द्रुम पल्लव गम विस्मित. हनुमानजीने बघितलं, विस्मित झाला, नवल झाला. नवल दिसलं. नवल काय दिसलं? जे कुठंच घडत नाही ते तिथं नंदीग्रामामध्ये घडू लागलं होतं. या नंदीग्रामाच्या परिसरामध्ये सगळी शांतता होती. स्थिर वातावरण झालेलं होतं. वार सुद्धा पान सुद्धा हलत नव्हतं. तिथं झाड राम म्हणू लागले होते. झाड राम म्हणू लागले का? झाड म्हणू शकतील का? या कलियुगाच्या दृष्टीने विचार केला तर झाड राम म्हणत असतात का?
म्हणतेत गावोबा काकाचा सिद्धांत आहे, म्हणतेत, पण सुरुवात आपल्यापासून करा. सुरुवात आपल्यापासून करा. दोनच ठिकाणी झाडं राम राम म्हणत होते, दोनच ठिकाणी. आलंय का तुमच्या लक्षात? बघा, एक राजा रामाच्या लंकेतले झाडं राम राम म्हणत होते आणि एक भारताच्या नंदीग्रामातल्या झाडं राम राम म्हणत होते. हो, तिथले पक्षी राम राम म्हणत होते का? तर या सत्संगाचा गुणधर्म या. जे जे सत्संगाला लागले का त्यांना वान नाही, पण गुण आल्याशिवाय राहणार नाही. दिशा जुमजमती रामे चने कोंजली राम नामे वायू गजे राम नामे योम रामे कोंजले. हे पंचतत्व या दिशा कोंदल्या राम नामे. हो, कुणकडे दिशेला कान लावला का? राम नामाचं चिंतन. हो, आणखी वारा आहे का? वारा वारा दुसरीकडे व्हायचा बंदच झाला, भारताच्या नंदीग्रामामध्ये स्थिर झाला. आणि जर वारा हल्ला का तर त्याच्यातून राम राम शब्द येत होता. वारा जर हल्लाच तर राम शब्द येत होता. म्हणजे वायू नावाचं तत्व राम रूपाला आलेलं होतं. हे कुणाच्या बी नाही बर का. ज्याची दृष्टी, ज्याचं आचरण राम झालं, ज्याचं शरीर राम झालं, अगोदर आपले ब्रह्म स्वतः, तेव्हा जग ब्रह्ममय दिसेल. आपल्यातलंच ब्रह्म आपल्याला कळा ना तर जगातलं कधी कळल? माय बाप, हे कळण्यासाठी सायास करावा लागतोय. सायास. हो, देव जगातला शोधण्यासाठी सायास करावा लागतो. त्या सायासाला जर सांगायचं ठरलं तर माऊलीच्या भाषेत सांगावं लागतंय. मंतोनी नवनीता तैसे घे. दुधातलं तूप वळखायचं असेल, दुधातलं तूप बघायचं असेल तर त्याला साधना प्रक्रिया करावं लागेल. ते दूध तापवावं लागेल. तापिलं का त्याला हिरजू घालावं लागेल, त्याचं दही करावं लागेल. दही केल्यानंतर घुसळण करावं लागेल. तरी बी त्याच्यातलं तूप सापडणार नाही. त्याच्यातलं लोणी काढलं तरी बी सापडणार नाही. ज्यावेळेस त्या लोण्याला अग्नी परीक्षा देतात का, अग्नी परीक्षा दिल्यानंतर त्याच्यातलं तूप कळल. आणि एकदा ते तूप झालं रे झालं की पुन्हा दूध कधीच होणार? तुपाचं पुन्हा दूध होईल का? ज्यानं अग्नी परीक्षा दिली ते पुन्हा पूर्व रूपाला येत नाही. आपण किती बी काही केलं तरी पुन्हा जन्माला आल्याशिवाय राहणार कुणाच्या येतो गॅरंटी नाही. जरा भूते वागविते निरंतर सोडून कठीण वत्व प्रकार मृदू अरुवार झाली. ही पृथ्वी पंचतत्वापैकी एक तत्व आहे. ही पृथ्वी अतिशय कठीण आहे. खडतर आहे पृथ्वी, खडतर आहे, कठीण आहे. पण नंदीग्रामाच्या ठिकाणी जो काय पृथ्वीचा भाग होता तो इतका मृदू झाला, इतका मऊ झाला, लोण्यापेक्षाही मऊ झाला. का तर त्याला भक्तीची संगत लागली, भक्तीची जोड लागली. आणि भक्तीची जोड लागली म्हणण्यापेक्षा रामनामाची जोड लागली. रामनामाच्या संगतीत गेलं माणूस. बघा तुम्ही जे सोहळ्यामध्ये गेले असतील का, सोहळ्यात माऊलीच्या, तुकाराम महाराजाच्या, ते तिकून आलं तरी 15 दिवस तेच उगीत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम एकटं बी चाललं तर त्याच्यात तीच घेण्यात येते. का ते संगतीचा परिणाम आहे, त्या संगतीचा. आणि तसं ही पृथ्वी या भक्तीच्या भारताच्या संगतीमध्ये आली आणि आरोहर झाली असा विचार. सत्संगती ओलावली अति शांती धरेशी आली. एकात्मता विस्तारले वर्तू लागली अविरुद्ध. वर्तू लागली अविरुद्ध. हे पहा, हे पंचतत्वाचं सगळ्याचं विरुद्ध आहे. पंचतत्वाचं कुणाचंच कुणा संग जमत नाही. ते फक्त एकटा भगवंतच एका ठिकाणी आणू शकतो. पाणी आणि अग्नी याचं कधीच जमत नाही. जमतंय का? नाही जमत. आकाशातून पृथ्वीचं कधी जमत नाही. जमतंय का? परस्पर विरोधी. पण सगळे एका जागेवर माणूस रूपी या शरीरामध्ये एकाच जागेवर आणले. माणसं म्हणतात ना बरेच आपले जुनी म्हणे महाराज, अग्नी पाणी संग न्यायचं नाही, खांदेव घागरण विस्तू पिटून हातामध्ये न्यायचा नाही असं म्हणते. का तर हे परस्पर विरोधी. पण मी म्हणतो वेदांताचा जर विचार केला तर भगवंतानी माणसाच्या शरीरामध्ये ते दोन्ही एका जागेवर ठेवले. जठर अग्नी आणि आपण पिलेलं पाणी हे दोन्ही एक ठिकाणी. बर ते जाऊ द्या माणसाच्या ह्याच्यातलं. वडवण्णा नावाचा अग्नी कुठं वास्तव्य आहे त्याच? समुद्रात, पाण्यात वास्तव्य. बघा नाही हे कुणाचं काम आहे?
ही फक्त त्याची सत्ता आहे. आणि हे कुठं येतं एकत्रीला? ज्याचे हे पंच विषय मावळले, ज्याचे हे कर्म करून त्या ठिकाणी ब्रह्म झाले, आणि त्या ठिकाणी हा कार्य घडतं, अन्यथा कुठंच नाही. त्याच्या संगती झाली जीवना विचारून आधो गमना ऐक्यव्रती सकळ जनानाची स्वानंद मधुतत्व. जल नावाचं एक तत्व आहे, पाणी नावाचं साध्या भाषेत एक तत्व आहे. आणि पाण्याचं काम सुद्धा माणसासारखंच आहे. पाण्याचं काम सुद्धा माणसासारखं. इथं जन्मायचं आणि मेल्यानंतर पुन्हा वरी जायचं, आणि वरून पुन्हा परतून येऊ लागती माघारी, पुन्हा माघारी यायचं. बघा तुम्ही, हो, जन्मायचं मरायचं हे चक्र चालू आहे. हो, तुम्ही म्हणता जन्मायचं मरायचं कसं? हे बघा, मगाशी महाराजांनी सांगितलं जोडून या धन. मग सांगितलं आमच्या मोदी महाराज, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे ओच करी. धन म्हणजे तुम्ही म्हणता पैसा. बरेच लोक उपाधी लावतात महाराज, पैसा. पैसा नाही, पैसा का वर नेता येतो का? मग सांगितलं कोणी नेला का? धन कोणतं कमवायचं? तर पारमार्थ रूपी धन कमवायचं, पुण्य रूपी धन कमवायचं, उदास वृत्तीनं कमवायचं. आणि ते कमविलेलं धन आपणच खर्चायचं. हो, कुठपर्यंत खर्चायचं? हे बघा, माऊलीच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, माऊलीच्या, हो, पुण्याची पावटी सरे, इंद्र पदाची उटी उतरे, परतून येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य कमिलेलं तिथं खर्चायचं, आणि तिथलं एकदा पुण्य संपलं की गचाड्या देऊन. आणि पाण्याचा प्रकार तर मी का सांगितलं, तर पाण्याचा प्रकार तसा. पाणी आकाशातून पावसाच्या रूपानं खाली येतो, आणि खाली आलेलं पाणी समुद्राला जातं, आणि पुन्हा सूर्याच्या तेजानं त्याचं बाष्पीभवन होतं. आपण त्याला वाफ म्हणतो. बाष्पीभवनानं पुन्हा वरी जातं. हे त्याचं चक्र चालू असतं. पण इकडे गावबा काकात काय म्हणतात, हे पाणी सुद्धा वर जाऊ विसरले. पाणी सुद्धा हे वाफेच्या रूपानं वर जायचं विसरलं, वरचं पाणी खाली यायचं विसरलं का? तर हे त्याच्यामधली जी वृत्ती द्वैताची ही संपून गेली, आणि राम रूपामध्ये आलं, आणि म्हणून ते देव झालं. काय जे कोणी सज्जन विनवी देऊन या जीवन, व्याग्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. काय गोड दृष्टांत दिला गावा काकाने, गोड दृष्टांत. हो, मार्मिक दृष्टांत. मग बापू एवढ्या दहा राहिलेच त्यांना जास्तीत जास्त 20 आणि 22 राहिले. हो, एवढ्या 22 वय आहेत का? झोपू नका एवढ्या वय. तुम्ही अख्ख्या शक्तीत झोपला तरी चालेल, पण 22 वयाला एवढ्या झोपू नका. काय होतंय नेमकं? माणसाचा लाभ पदरात पडायच्या टायमाला डोळे जाते. बरोबर आहे का? हो, फायदा व्हायच्या टायमाला डोळे जाते. एक माणूस वाटाणा चालला होता, आणि ते म्हणला आंधळ कसं चलत असेल बुवा. आंधळ धडक्या माणसानं आंधळ्याचा प्रयोग करून बघितला. त्याच्या नशिबामध्ये धनाचा अंडा होता महाराज. त्याच्या नशिबात त्या दिवशी धन होतं. वाटाने चाललं, नेमकं धन त्याच्या पदरात पडायच्या टायमाला त्यानं आंधळ्याचा प्रयोग करून बघितला. म्हणलं आंधळे कसे चलते बघावा मला चालू. हे डोळे झाकले, चालायला लागलं. 22 पावलं गेलं, ते धनाचा हांडा पायाला ठेस लागली, उलटून पडलं, निघून गेलं पुढे. म्हणलं आपल्याचे आंधळ्यासारखं चलणं होत नाही का? लाभ पदरात होता म्हणून आंधळ्याची बुद्धी सुचली. तसं एवढ्या 22 वय का अख्या रामायणातल्या. हो, तुम्ही सावध राहून ऐका. गाय जे तेजाची होता सत्संगती, आकर्षून दाहक शक्ती, स्वयं प्रकाश सर्वभूती, त्रिजगती मागची ओळी सुटली माझी. हो, मागची ओळी सुटली. ऐका, लक्ष देऊ. पाणी, पाणी का पाणी हे नदीचं तुमची गंगा आहे. या गंगेच्या पाण्यानं असं कधी केला का विचार? इथं फक्त वारकऱ्यालाच आंघोळ करू द्यायची, सज्जनालाच आंघोळ करू द्यायची, आणि दुर्जनाला आंघोळच करू द्यायची. पाणी ठरवलं. उदाहरणार्थ, गाईलाच फक्त ताण भागवायची, आणि वाघाला विष होऊन मारायचं. कधी पाणीनं ठरविलं? माऊलीची ओवीच आहे त्याला एक, की गायीची दृश्य हारू, व्याघ्रा ते विष होऊन मारू, हे ते नेनेची गा करू तोय जैसे. माऊली म्हणतात पाण्यानं असं कधी केलंच नाही. वाघाला विष होऊन मारलं आणि गायीची ताण भागली, असं कधीच घडलं नाही. तसा सत्संगतीचा परिणाम आहे असा विचार.
ज्याने प्रकाशले निजग्रही त्याची प्रकाशा उणे नाही पारका चोरवाच्या पायी प्रकाश तेच नावाचं तत्व तेच नावाचं तत्व मागच्या ओळीत अग्नी नावाचं तत्व सांगितलं. अग्नीनं असं कधी द्वेष केलं का? सज्जनाच्याच घरची चूल पिटू द्यायची आणि दुर्जनाच्या घरची जाळच लागू द्यायचं नाही, असं कधी केलं नाही केलं. बरं दिव्यानं आताच्या ओळीचा दृष्टांत गाऊ बघा कायचा दिवा एखाद्या घरात दिवा लावलेला आहे आणि त्याच्या घरात चोर शिरले, त्या दिव्यानं कधी विचार केला का हे चोर आहे यांना अंधार करायचा, फक्त मालकालाच उजेड द्यायचा, असं कधी विचार केला त्या दिव्याच्या उजेडानं? कधीच नाही केला. त्याचं नाव सत्संग. पुढील वाचक बाळूकाका देशमुख, सूचक गोंडे महाराज. प्रभु रामचंद्र भगवान की जय. साडेतीन वाजले, थोडं फास्ट घेतलं तर बरं होईल. महाराजांच्या त्याच्याबद्दल नाही बरं काही, पण थोडं वेळेचा मर्यादा प्रभु पाळावा. रामचंद्र भगवान की जय. वायू सत्संगाला दला चंचला त्वा पुढे विसरला योगीश्वरा भेटी आला निश्चळ झाला निज रूपी. भगवंता तुम्हाला नमस्कार असो. वायुदेव आहे, वायुदेव संतांच्या संगतीत लागला आणि संतांच्या संगतीत लागल्यानंतर चंचलपणा जे आहे ते सोडून गेले. विचरे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे काही श्वास दुर्वासन म्हणे काही निशंक बाई. मन वायू आहे, वायू म्हणले दुर्गंधनी गेला तरी तिथं नाही म्हणत नव्हता आणि कुठे जर सुगंधात गेला तरी तू सत्संगाला दिले आकाश कुरपुणे दी कोणास विसरून या संगतीला लागलेला आहे म्हणून ते कोणाला रुचलं नाही असं म्हणले जॉबा काका आपल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यदारी न लिपे काही विकारी सत्संग आणि घाम येऊन म्हणले प्रत्यक्षाला आणि उदाहरण देतो गरम करतो असं तो भगवंत ऐसे नगर अपवेश संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्य. नंदीग्रामाच्या ठिकाणी भगवंताची भक्ती करू लागलेला आहे. विजय अवस्थेमध्ये त्याची कोणाही नाही दुर्दशा कोणी नव्हती हिनमानशा श्रीराम भजने उल्लाशा जाव या नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळे सुखाने राहू लागलेले, आनंदाने राहू लागलेले असं तो नंदीग्रामाच्या ठिकाणी बुद्धिमय एक मोहरा करणे अक्षराचे करे नाणे जैसे देणे तैसे येणे कोणास येणे असे ना. जसं देणं आहे तसं घेणं आहे. एकच बोल म्हणले राम राम म्हणले. एकची वस्तू देता घेता एका बोलावीची कथा एका वाचणी सर्वता तुझी आधी असेण. ह्याने बोलू लागलेले दुसऱ्याला राम राम तर राम राम असं वागू लागलेले. तुझे पण ते दलाल ठगू पाहे तात्काळ सर्वस्वीने तो न लगे फळ येऊन तसे भारताच्या नंदीग्रामामध्ये जसं दलाल असतात लोकांना ठेवतात तसे जते ज्याची उडी पडे सर्वस्वीची जीवित पुढे काही उपाय न चले पुढे पुढे रोकडे अनर्थ. म्हणजे दलाल आल्यानंतर भांडण लावतो आणि स्वतःचा भाग होतो तसं भारताच्या अंगुळ मंगुळ नंद भाषा सवेद निकुडू बाय जसा प्राणी न कळे भारताच्या म्हणले नंदीग्रामात हे काही आंगोल मंगल भाषा जी आहे त्या दलालाच्या भाषा तिथं नव्हत्या. भरत नगरी लोक चतुर स्वये दौती मी एकांगवीर होता द्वैत्वाचा संचार वृत्ती सत्वर ठिकाणी चतुर लोक होते म्हणजे सगळे रामानामामध्ये तल्लीन झाले. एक उदिमय साकळी सगळेच्या आकाशात द्वैताची देते कोण दशा परम बरेशा विरडरे. भारताच्या नंदीग्रामामध्ये द्वैत नव्हतं म्हणजे सगळे एकाच ठिकाणी वागू लागलेले. आठवटियाचं वारे कथा कीर्तनाचं फेरे गम गाता राम कीर्ती गजरे मोरजुरे तुपारे. असो म्हणले कुठेही बसले तरी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणू लागले. आनंद भरताच्या म्हणी गेले शून्यत्व बुडवणी चैतन्य गण होणी निर्विकार जनी सुस्थिर. भरताच्या मनामध्ये आहे शून्यत्वाला म्हणले भरत पावला आहे श्रीराम जय राम जय जय राम. गर्जता राम नामे कल्लोळे गगन अवघ्याची उरले मोक्ष फळील बुडवणी आले ऐक्य झाले अभिरंगी. भरत म्हणले तल्लीन झालेला आहे रामनामामध्ये आणि म्हणले सगळं म्हणले मोहर आलेला आहे त्या रामनामामध्ये.
देखता नगर वृत्तांत कपी स्वानंदे तुलत पुढे देखील बरा जाती विस्मित स्वेदान हनुमंतराय ढवळलेले आहेत आणि पंचवीस आपल्या ज्ञानाने पाहिजे का भरत म्हणले समोर दिसले. जटाधारी वलकांबर तत्पस्वेगी मनोहर राजीव राजन श्याम सुंदराती मनोहर राजे हनुमंतरायाने पाहिजे म्हणजे हे प्रभू रामचंद्र आहेत आणि इथं का आलेले आहेत असं हनुमंतरायाला वाटलं. ठाण मान गुण लावण्य कळविले राशी प्रसन्न वदन देखदा कपी उत्किन्नर गुणंदन येते का मग हनुमंतरायाला मनाच्या ठिकाणी वाटलं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सोडून इथं का आलेला आहे असं हनुमंतरायाला भाग झालेला आहे. मनोभय करुणीन मनोरंग रण पुरुषार्थे श्रवण काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाले नमस्कार केला आणि प्रभू रामचंद्र हनुमंतराया म्हणून तिशी आत्मा राम तिसची दुःखाचा राम रवी सांडिला युद्ध धर्म 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 तू अचला लक्ष्मणाला सोडून इथं का आलेला आहे. वीर वीर परम उदार रण प्रवीण महासुर पुराणे करतती अपार ते समग्र सगळ्यात पुराण तुझं वर्णन करतात आणि भेतरी तू आलेला आहे. लटिके तुझे कुळ शिळ लटिके तुझे व्रत सकळ लटिके तुझे प्रताप बळ रटिका काय तू लबाड आहेस असं हनुमंतराय बोलतो. तुझ पुरुषत्वी नाही काही स्त्रीच त्वही तुझही नाही नपुसत त्वही पाहिजे तोही तू पुरुष नाही स्त्री नाही म्हणले तू कसा आहेस न पुस्तक नाही हिरडा सगळं नाहीस असं हनुमंतराय लटिके तुझी धृती कीर्ती लटिकी तुझी शौर्य शक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती तुम्ही धुरती लटके आहे तुझं लटका आहेस म्हणजे सगळा लबाडीत वागून व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नियम धर्म व्रता तुझे धर्म धर्म उत्तम व्रत तुझं नाव वाढायला आहे व्यर्थ तू म्हणजे सगळं वागला असं हनुमंतराय बोलला. तुका पुरुषार्थ केला तितका वायाची वाढविला छात्र धर्म बोलला विला रणी सांडिला पुरुषार्थ केलेला आहे तेवढा वाया घातला शास्त्र धर्माला म्हणजे डाग लावलेला आहे असं हनुमंतराय करून विभीषण शरणांगत वानर सोडिले अनाथ सुग्रीव सांडिला ते रावणे घात करावणे शरणागत आलेला आहे त्याला सोडलेला आहे आणि म्हणजे रावण आहे म्हणजे रावणाच्या भीतीत तू इथं आलास का आम्ही एक एक गोळांगुळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ कायचे रावणाचे बळ रणी बलवान बनणार आहेत. रावणाची काय भीती आहे सगळी लंका आम्ही हळून असं हनुमंतराय बोलला. काय तळमळी सुमित्र रणी सांडोणी सत्वर पळाला सिंदूर गुईल बाण समोर जाणीला. मूर्त्यांगत पडलेला आहे त्याला सोडलास आणि पळून इथं आलास असं बोललो आम्ही. मूर्त एक राहताची ते क्षणी आणि तो शिया ते उठोणिया सुमित्रा ते रावणा ते मारितो मोठं जर राहिला असता तर मी तिथं आलो असतो असं हनुमंतराय बोले भरताला बोले पुढील वाच्या किसन नाही बळ सुच्या गुटेल माने चला लवकर प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीरामा थोडा न्याय केला विकळ बंधुरांनी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला कशी हनुमंतराय बोलू लागले ते श्रीरामा तो थोर खूप मोठा अन्याय केलेला आहेस त्या ठिकाणी वानराला सोडून या ठिकाणी आलेला आहेस कपी रूपे परत कार बुची बांधून डोंगर गगनी जात सत्वर गर्जत थोर राम नामे असं बोलणं ऐकून म्हणताना भरत चकित अशा प्रकारचं झालेलं आहे. दिशे हाती बळे बळवंत कळी काळ दृष्टी नानित बाण देखून नामांकित सत्वर येत पयाला भरताला दिसायला लागलंय गोळांगुळ हनुमंतराय आलेले आहेत. शेपटीत मोठा पर्वत बांधलेला आहे आणि या ठिकाणी आलेले आहेत. होय रामदूत सातार युद्ध मांडले घोळंदर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार जातसे दिसायला तर राम भक्त अशा प्रकारचं दिसायला लागलेले आहेत. पण शेपटात पर्वत घेऊन या ठिकाणी आलेला आहे. कशासाठी आलेला आहे? प्रसंग येते हा पाताला भुसवडतांत वैला 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला कृपाळुत्वे पण हनुमंतरायाला असं वाटागलंय 14 वर्षाच्या नंतर भरताला वाटागलंय राम आपल्याला भेटलेले आहेत. श्रीराम दीन दयाळ राम भावार्थ भूकाळ राम सप्रेम सन्याळ प्रणत पाळ श्रीराम श्रीराम दीन दयाळ अशा प्रकारचे आहेत. भक्तांचं पालन करणारे आहेत. राम जीवाचे जीवन